व्हॅलेंटाईन डेची सुरुवात असं रील बनवून झाल्यावर माझा इतका मोठा पचका केला माझ्या नवऱ्याने व्हॅलेंटाईनचा अशा प्रकारे गिफ्ट देऊन. हॅपी व्हॅलेंटाईन डे. कधी खराबच नाही होणार. वाव, दॅट्स ग्रेट ना. डायरेक्ट झाडच लावायचो मी. आणि ते पण 2-2. शौर्यकडून पिंक. लग्नाच्या 5व्या वर्षी गुलाब नाही तर गुलाबाचं झाडच दिलंय मला माझ्या नवऱ्याने. आणि त्यानंतर मला परकर आणायला जायचं होतं, कारण की महाशिवरात्रीच्या साडीसाठी माझ्याकडे असा लाईट कलरचा परकर नव्हता. आजकाल माझी अशी पद्धत झाली आहे ना की तहान लागल्यावरच मी विहीर खोदायला जाते. तर येता येता मस्त आम्ही डोसा आणि उत्तप्पावर आमचा व्हॅलेंटाईन आम्ही साजरा केला, कारण की घरी ऑलरेडी जेवण होतं. नंतर विचार केला चला केक तर मला नाही खायचा होता, तर आईस्क्रीम खाऊया. तर आम्ही गेलो अप्सरामध्ये आणि त्यामुळेच माझा घसा पकडला आज व्हॉइस ओव्हर करताना तुम्हाला जाणवत असेल. आणि स्वराजला नव्हतं खायचं आईस्क्रीम आणि शौर्यला आम्ही जास्त देत नाही, त्याला लगेचच सर्दी होते. तर हे जॅकफ्रूट होतं, जॅकफ्रूट फ्लेवरचं आईस्क्रीम इतकं छान लागलं मला, खूप छान. आणि सकाळी उठल्या उठल्या मी असं किचनच्या विंडोजने दृश्य बघितलं. मी लगेच सेक्रेटरीला पण इन्फॉर्म केलं, कारण की हे जर पत्रा तुटला तर खाली पार्किंग लॉट आहे, काहीही होऊ शकतं. तर हा आहे माझा आजचा लूक महाशिवरात्रीचा. ही साडी मला स्वराजने पाडव्याला दिली होती, दिवाळी पाडव्याला. तिचं उद्घाटन मी आज केलं आहे. आणि एवढी लाईट कलर मी जास्त कधी घातला नाही आहे, पण मला खूप आवडली. याच्यावरची ॲक्च्युली एम्ब्रॉयडरी खूप 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 छान आहे. घरातली देवपूजा झाल्यावर म्हटलं चला जवळचंच असलेलं शंकराच्या मंदिरात जाऊन पण अभिषेक करून येऊया. ॲक्च्युली 10 वाजून गेले होते, खूप लेट झाला होता. स्वराज सर ऑलरेडी बाहेर गेला आहे, म्हणून म्हटलं चला जाऊया. तर मी शौर्याला घेऊन सगळं सामान घरातून घेऊन निघाले. पण इथे सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. तिथे सगळी सोय केलेली होती, दूध पाणी सगळं काही. पण मी घरातूनच घेऊन गेले होते सगळं. तिथे आम्हाला प्रसाद म्हणून वेफर आणि केळं दिलं उपवासासाठी. तर ते घरी येऊन आम्ही पहिलं खाल्लं. नंतर मी विचार केला खिचडी बनवते. तर बघितलं मी खिचडीमध्ये माझ्याकडून साबुदाणा भिजवताना जास्तच पाणी पडलं होतं, त्यामुळे खिचडी अशी थोडीफार चिकट झाली आहे. पण ठीक आहे, शौर्याने पहिल्यांदाच ट्राय केली खिचडी, पण त्याला जरा तिखट लागत होती. तरीसुद्धा मी मिरची कापून टाकली होती, पण तरीही तिखट लागत होती. त्यानेही एन्जॉय केली. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.